नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय तुमच्या लक्षात आला असेल की डोपिंग म्हणजे आत्ता आबांनी सुद्धा एक मुलाखत दिली होती. मी एक सोप्या अ, अर्थ मराठीमध्ये तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे. डोपिंग काय प्रकार आहे आणि काय केलं जातं नेमकं याच्यामध्ये. डोपिंग म्हणजे थोडक्यात एक अंमली पदार्थ, एक शक्ती आणणारा पदार्थ म्हणजे केमिकल्स असेल, इंजेक्शन असतील किंवा ब्लड डोपिंग सुद्धा केलं जातं. ब्लड डोपिंग हे कुस्ती, मॅरेथॉन यामध्ये अक्षरशः म्हणजे भरपूर लोक सापडतात याच्यामध्ये, तरी सुद्धा ते करतात. स्टिरॉइड घेतात. डोपिंग याचा अर्थ असा आहे की कुठलंही ड्रग घेणे ज्याने माणूस उद्दीपित होतो, ज्याला दम लागत नाही, धाप लागत नाही, परंतु त्याचे परिणाम खूप बिकट होतात. जर तुम्ही नियमाने जर तुम्ही स्टिरॉइड घेत असाल किंवा उत्तेजित होणारे द्रव घेत असाल किंवा नॉर्कोटिक्स याच्यासारखे नशिले काही पदार्थ असतील, त्याचं जर सेवन करत असाल तर याचा शरीरावरती खूप बेकार परिणाम होतो. तर हे साधारणतः कुस्ती, मॅरेथॉन ज्या ज्या स्पर्धा भरायच्या आहेत त्याच्यामध्ये घेतलं जायचं. पण आता याचा शिरकाव झालेला आहे तो बैलगाडा क्षेत्रामध्ये. तर काही ठिकाणी इंजेक्शन्स वगैरे किंवा गोळ्या वगैरे देण्यात आल्या. तर स्टिरॉइड म्हणजे काय? स्टिरॉइड म्हणजे आजपासून एक 20 वर्षापूर्वी डॉक्टर लोक सर्रास खेडेपाड्यामध्ये, अर्बन सिटीमध्ये स्टिरॉइड लिहून द्यायचे. म्हणजे एखादी अँटीबायोटिक दिली, एखादी पेन किलर दिली, त्याच्याबरोबर स्टिरॉइड द्यायचे. की स्टिरॉइड हे 2 ते 3 दिवस दिले जातात, ज्याच्यामुळे आजार पटकन लवकर बरा होण्यास मदत होते आणि त्या पेशंटला फिलिंग चांगल्या वाटतात. जो त्याचा विकनेस असेल किंवा ते असेल, त्यामुळे ते उपयोग करायचे. पण आज रोजी कुठेही स्टिरॉइड दिला जात नाही. तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी असाल तर इंजेक्शन दिलं जात नाही, स्टिरॉइडचा उपयोग केला जात नाही. इव्हन खेडेपाड्यामध्ये सुद्धा स्टिरॉइड दिला जात नाही. खूप ज्या ठिकाणी स्टिरॉइडची गरज आहे असं दिलं जातं. तर स्टिरॉइड म्हणजे काय, की त्याच्यामध्ये एक असे मेडिसिन्स आहे, म्हणजे त्याच्यात बेटनेसोल असेल, व्हायसोलन असेल, बेटनेलन असेल, असे बरेच ड्रग येतात स्टिरॉइड मध्ये. तर ते जर प्यायला दिलं मनुष्याला किंवा आपल्या नंदींना पण बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणून, तर त्यांना जी पाळताना जी धाप लागते, दम लागतो, तो दम लागत नाही, धाप लागत नाही, थकवाल्यासारखं वाटत नाही, अशा पद्धतीच्या गोळ्या दिल्या जातात. अशा पद्धतीची इंजेक्शन्स पण येतात मित्रांनो. ती डायरेक्ट मस्क्युलर मारली जातात, त्याच्यामुळे त्यांना दम धाप लागत नाही. परंतु आता माणसाचं प्रमाण कसं आहे, माणसाच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं. त्याला एक 5 mg स्टिरॉइड दिलं जातं दिवसातून एकदा किंवा दोनदा. तर नंदीच्या किंवा म्हशीच्या किंवा गायीच्या शरीरामध्ये साधारणतः 50 लिटर रक्त असतं. तर माणसाच्या 10 पट त्यांना डोस दिला जातो. पण हा डोस जर चुकून वाढत वाढत गेला तर त्याच्यामध्ये तुमच्या ज्या रक्तवाहिन्या, ज्या हृदयाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या, त्या रक्तवाहिन्यावरती ताण येतो, हृदयावरती ताण येतो आणि मग त्याच्यामुळे बसू शकतो हार्टचा स्ट्रोक, म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो. आपण नाही का म्हणतो, काल तर बैल चांगलाच होता पण तो आज गेला. आणि लोक काय कोणी पोस्टमॉर्टम करत नाही किंवा काय, जसं माणसाचं केलं जातं तसं ह्या मुखाजित्राबांचं कोणी करत नाही. पण जर स्टिरॉइडचा कोणी वापर करत असेल तर मित्रांनो, नम्रतेची विनंती आहे. आता आपल्या म्हणजे आबांनी सांगितलं की बरेच नमुने दिलेले आहेत तपासायला, म्हणजे लघवीचे असतात आणि रक्ताचे असतात. तर याच्यातून कळतं की कुठल्या नंदीला या ठिकाणी तुम्ही डोपिंग म्हणजे मादक पदार्थाचं सेवन दिले किंवा दम लागू नये, धाप लागू नये, थकू नये म्हणून अशी औषधं दिलेली आहेत. ती त्या तुमच्या डोपिंग टेस्टमध्ये लगेच त्याच्यामध्ये नमूद होतं की कुठल्या पद्धतीचं ड्रग्ज याला देण्यात आलेले आहे, म्हणजे औषध देण्यात आलेले, केमिकल देण्यात आले किंवा इंजेक्शन देण्यात आलेले आहे. तर याला म्हणायचं मित्रांनो डोपिंग. तर डोपिंग हा प्रकार खूप बेकार आहे हा, कारण त्यांना काही वाचन असते, त्यांना कळत नाही त्रास झालेला सांगायला. आणि दुसरी गोष्ट मला अजून एक असं सांगायचंय की आजकाल बाजारामध्ये मिळणारी जी खाद्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप भेसळ आहे आणि काही लोक त्याच्यामधून सुद्धा काही करू शकतात. तर ते तुम्ही केअरफुली घ्या. किंवा तुम्हीच जर घरी असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेंगदाण्याची पेंड बनवून आणू शकता किंवा उडदाची डाळ, डाळी ह्या सर्व घरच्या घरी तुम्ही विकत आणून ते सुद्धा तुम्ही नंदींना त्याचा चारा सगळ्यात उत्कृष्ट आहे. 5-6 प्रकारच्या डाळी एकत्र करा, पेंड एकत्र करा, दूध असेल, आणखी काय तुम्हाला जे असेल ते. पण बाजारात मिळणारी मार्केटमध्ये सुद्धा खाद्य
कुणीही भेसळ करू शकतं. याला काही एवढे काही रिस्ट्रिक्शन लागले जात नाहीयेत. त्याच्यामुळे ते एक तुम्ही जे खाद्य देताय ते एक नीटसं पाहून घ्या. माझी अशी तुम्हाला विनंती आहे. आणि शक्यतो मित्रांनो, हे बघा, डोपिंग करून काय नंदी लगोलग, समजा एखादा नंदी आहे जो पळत नाही, त्याला काही इंजेक्शन दिले आणि तो काय लगेच सगळ्यांच्या पुढे जाणार नाही किंवा त्याचा काही एक नंबर येणार नाही. परंतु याची सवय लागल्यानंतर मालकाला, त्याला इंजेक्शन दिल्यानंतर पळतोय, आज पळल उद्या पळल, किंवा काही औषधं दिल्यानंतर, काही एनर्जेटिक पेय दिल्यानंतर, किंवा काहीतरी बुस्टिंग, जसं प्रोटीन असतं तसं काही देऊ नये माणसाने, कारण त्याचे खूप उलट सुलट परिणाम होतात शरीरावरती. मित्रांनो, जे नॅचरली आहे ते नॅचरली आहे. मी काल पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याचा आहार सक्षम पाहिजे आणि त्याला सराव परफेक्ट पाहिजे. मग घोडी बरोबर सराव असेल किंवा एखाद्या पळणाऱ्या नंदी बरोबर फेरे टाकणे असेल, तर ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. डोपिंगने कुठल्याही माणसाचं करिअर झालं नाही किंवा कुठल्याही नंदीचं करिअर होणार नाही. आणि जे जे टॉपचे नंदी आहेत, अशा नंदींना फटका बसू शकतो मित्रांनो. डोपिंग हा प्रकार कोणीही करू नये, अशी माझी सर्व गाडा मालकांना विनंती आहे. आणि आपण असेच नवनवीन अपडेट देत राहू मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की हा सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे, म्हणून नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.